आज अशी एक रानभाजी काढू आलो जी कोणत्या पण घरासमोर सहज भेटता। आपल्या पण घरासमोर आहे तरी पण आम्ही बागेत चाललो आहोत, तिकडे जरा चांगली भेटत। तिकडे मच्छरी सोलटवतात, आता पाऊस नाही म्हणून लगेच घेऊन येतो। पण जिकडनं दरवेळी भाजी नेताव तिकडे तर भाजीच नाही, तिकडे तर अजून लय छोटीशी आहे। पुढे येऊन बघितलं होतं इकडे तर भाजी मस्त झालेली आहे। ही टाकल्याची भाजी आता लोक विकत पण खाऊक लागलीत, अगोदर फुकट भेटायची म्हणून खायची। तर रत्नागिरी बाजारात पण बघितलं होतं ही भाजी विकताना। कस्तुरी ही भाजी काढेपर्यंत मी आंब्याची झाडा पण काढून घेतलं। ह्या आंब्याच्या झाडापासून हापूस आंब्याचा कलम तयार करायचा आहे। तर तशी झाडा पण काढून झालीत आणि भाजी पण काढून झाली। तसे निघालो आम्ही घराशी आलो तर बायकोन लगेच भाजी पण बनवूक सुरुवात केली। ही भाजी बनवूक जास्त वेळ काय लागत नाही, 10 मिनिटं तर भरपूर झाली। भाजी तर एकदम बारीक कापून घेतल्यानं त्याच्याबरोबर 4-5 कांदे पण कापून घेतले। चला भाजी बनवूक आता सुरुवात झाली। दरवेळी प्रमाण तेल तापला तसा त्याच्यात कांदो पण आलो। तो जसो जरा लाल झालो तसो त्याच्यात हळद, गरम मसालो आणि आपलो घरचो मसालो पण आलो आणि त्याच्याबरोबर चवीपुरता मीठ, त्याच्याच बरोबर चण्याची डाळ पण टाकून घेतली। आणि ही तर चांगली शिजलेली होती, ही तर जास्त काय शिजवू नको, तर थोडासा फिरवल्यान आणि त्याच्यात टाकल्याची भाजी पण टाकून घेतलं। आता काय ही जरा वाफेवर शिजली की झाली भाजी तयार। तसा त्याच्यावर झाकण पण टाकून ठेवलं। थोड्या वेळान जशी ती चांगली जरा शिजली तसा त्याच्यावर खोबरा पण टाकून घेतलं। माझ तर ही भाजी लय आवडता, चांगली तर लागतात आणि फुकट भेटता म्हणून जरा जास्तच आवडतं।